सोलापूर शहरात सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे। सोलापूर शहरातील तापमानाने 40चा टप्पा ओलांडला आहे। यामुळे दुपारी रस्त्यावर सामसूम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यातच सोलापूर शहरातील वाहतूक विभागाकडून उन्हाचा तडाखा वाहन चालकांना बसू नये यासाठी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सिग्नल बंद असतील। याबाबत वाहतूक विभागाने आदेश काढत वाहनधारकांना दिलासा दिला आहे। सोलापूर शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे। शहरात नुकताच 40.2 अंशांचा टप्पा गाठला आहे। यामुळे पुढील काळात हे तापमान वाढण्याची शक्यता आहे। यासाठी खबरदारी म्हणून सोलापूर शहरातील सिग्नल यंत्रणा बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत। यानुसार आता वाहतूक पोलिसांकडून सकाळी 9 ते 11 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत सिग्नल यंत्रणा सुरू असेल। पण एखाद्या ठिकाणच्या सिग्नलवर आवश्यक असेल तर तेथील यंत्रणा चालू ठेवली जाणार आहे। याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। सोलापूर शहरात 20 ठिकाणी सिग्नल आहेत। 10 ते 12 सिग्नल सुरू आहेत। यामुळे चटके सहन करत सिग्नलवर थांबावे लागत होते, पण या निर्णयाचे चालकांकडून स्वागत करण्यात आले आहे। नमस्कार। कालपासनं सोलापूर शहरामध्ये एक आपण आदेश काढलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी माननीय DCP सर यांच्या आदेशाने सकाळी 9 ते 11 सिग्नल सुरू राहतील, 11 ते 4 सिग्नल बंद राहतील आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत सिग्नल सुरू राहतील। उन्हाचा तडाखा खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेला बाहेर पडू नये। बाहेर निघाले त्यावेळेला आपण उन्हाची काळजी घ्यावी आणि आपल्या गाड्या अशा ठिकाणी पार्क करा जेणेकरून वाहतुकीची अडचण निर्माण होणार नाही। धन्यवाद। अजून जर असं आहे की ज्या ठिकाणी वाहतूक खूप जास्त आहे त्या ठिकाणी सिग्नलचं काय सांगा? जसं आता बोरामिल नाका आहे, शांती चौक आहे, या ठिकाणी आपण सिग्नल दिवसभर सुरू ठेवणार आहोत, कारण तिथे हेवी ट्रॅफिक आहे। तिथे सिग्नल बंद करून त्या ठिकाणी शक्य होत नाही आणि तिथे सगळी मोठी वाहतूक असल्यामुळे तिथले सिग्नल हे कंटिन्यू सुरू राहतील। किती सिग्नल सुरू राहणार? 2 सिग्नल आहेत, बोरामिल नाका आणि शांती चौक सिग्नल सुरू राहील। लक्ष्मी चौक, शांती चौक आणि बोरामिल नाका 3 सिग्नल।